स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज जो पदार्थ घेऊन येत आहोत तो असे ते कुरकुरीत, खुसखुशीत, खुमासदार असा आहे. आणि आता श्रावण सेरी सुरू झालेले आहेत आणि श्रावण स्पेशलमध्ये आपण आता पुढचा जो पदार्थ घेऊन येत आहोत तो सगळ्यांचा लाडका आहे, तो म्हणजे भजी. पण भजी म्हणजे नुसती भजी नाही आहेत, कांदा भजी किंवा बटाटा भजी अशी नाही आहेत, तर ही भजी आहेत कॉर्न भजी. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत होतात. पाऊस पडत असताना, खिडकीच्या बाहेर बघताना, गाणी ऐकत, मित्रमंडळींबरोबर, कधी कधी एकटे असताना चहाचे बुरके घेत अशी मस्तपैकी भजी खायला मिळाली तर काय बहार येईल, नाही का? चला तर मग आपण बघूयात कॉर्न भजीची कृती. चला, कॉर्न भजी. तर मंडळी, आता आपण कॉर्न भजीचे साहित्य पाहूयात. चला तर मग. हे पहा, हे आहे बेसन पीठ, हळद, मीठ, लाल तिखट मसाला आणि तांदळाचे पीठ. आणि इकडे तेल, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉर्न भजी आहे म्हटल्यानंतर कॉर्न तर असणारच. कॉर्न म्हणजे मका. तर हा मका आपण आता सोलून घेऊयात आणि पुढची कृती पाहूयात. चला. तर मंडळी, अशा रीतीनं मका सोलून घेतलेला आहे, कॉर्न सोलून घेतलेला आहे आणि हा जो कॉर्न आहे तो आपण ग्राइंडरमधनं हलकासा ग्राइंड करून घेऊयात. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की कॉर्न म्हणजे मका आपण छानपैकी जाडा भरडा चॉपरमधनं थोडासा जाडा भरडा काढलेला आहे. मिक्सरमधनं काढायचं नाही, मिक्सरमधनं काढला तर याला पाणी सुटू शकतं. तर याच्यामध्ये आता आपण विविध गोष्टी घालणार आहोत. त्याच्यामध्ये हे आहे तांदळाचं पीठ, एक मिडियम साईज वाटी म्हणजे आपण हे 4 चमचे आपण ह्यात घालणार आहोत. 2, 3 आणि हे 4. 2 चमचे बेसन पीठ. हे पहा, चवीनुसार आपल्याला हळद घालायची आहे. हे बघा. आता हे तिखट चवीनुसार आम्ही 3 चमचे टाकत आहोत. आम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या मानाने. तुम्हाला आणखीन तिखट असेल तर थोडं जास्त तुम्ही टाकू शकता. आता ह्याला चवीनुसार लागणारं मीठ किती? 1 चमचा मीठ. आता आधी हे छानपैकी बॅटर तयार करायला सुरुवात करायची आहे. हे पहा, मक्याला पाणी सुटतं, त्यामुळे शक्यतो पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे, अगदी गरजेपुरता. हे पहा, असं छानपैकी हे एकजीव करायला आपण लागायचं आहे. हे पहा. तर मंडळी, अशा रीतीनं कॉर्न भजीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता मी तेलही तापत ठेवलेलं आहे आणि अशा रीतीनं आपण आता एक एक भजी सोडूयात. वा. तर मंडळी, घमघमाट सुटला, नुसता घमघमाट भजीचा, कॉर्न भजी. आता आपण काढूयात जरा ही मस्तपैकी. हे पहा. ओ माय गॉड, यू कॅन सी धिस. कुरकुरीत कुरकुरीत कुरकुरीत. विथळून घेऊयात जरा, विथळून घेऊयात. तेल काढूयात जरा. यू कॅन सी धिस कॉर्न अँड दिस अँड फ्लेवर अँड कलर अँड यू नो अँड यस. आता पुढचा घाणा काढूयात आपण. तर मंडळी, तुम्ही बघू शकता श्रावण स्पेशल मध्ये आणखीन एक मस्त खमखमीत, खुसखुशीत, कुरकुरीत असा पदार्थ तयार झालेला आहे. कॉर्न भजी म्हणजेच मका भजी. आणि त्याच्याबरोबर असं सॉस आणि खाता खाता मस्तपैकी त्याच्याबरोबर वाफाळलेला हा चहा. काय लज्जत बहार येईल मंडळी. बाहेर पडणारा पाऊस, असं मी खिडकीत बसलेले माझ्या भक्ती बरोबर, माझ्या बायको बरोबर, आणि खाताना अशी ही कॉर्न भज्याची मजा टेस्ट करूया. वाह. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत. मका गोड आहे आणि थोडंसं तिखट आहे. तिखट गोड मिक्सचर आहे. काय टेस्ट झाली म्हणून सांगू मंडळी. अशी कुरकुरीत वाजते माझ्या तोंडामध्ये.
मंडळी, अशाच लज्जतदार खुमासदार रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर योगूज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा, टिंग टिंग, लोकांना फॉरवर्ड करा. खात रहा, सुखात रहा. योगूज किचन. कॉर्न भजी, मका भजी,